रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत उडदाचे पापड। तर मसालासुद्धा आपण याचा घरीच बनवणार आहोत, जेणेकरून म्हणजे बाहेरून वगैरे विकत आणायची गरज नाही पडत आणि एकदम परफेक्ट असा मसाला घरी बनवायचा आहे पापडचा। तर ही पाव किलो ती 1.5 छटाक आणि ही पाव किलो 1.5 छटाक म्हणजे अर्धा किलो 3 छटाक असा हे दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या स्वच्छ करून घेऊयात आणि ह्या डाळी स्वच्छ असल्यामुळे जास्त म्हणजे ओल्या वगैरे करायची गरज नाही, फक्त असं एखाद्या कपड्याने असं व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत। आणि जर का तुम्हाला वाटतच असेल तसं तर थोडंसं पाण्यातून काढून मग उन्हाला वाळवून घ्या, पण स्वच्छ डाळी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येत। फक्त त्याचं पावडर वगैरे काही असलं लावलेलं ते निघावं यासाठी थोडंसं पुसून घ्यायचं आहे। जास्त पावडरसुद्धा नाही याला, म्हणून मी पुसून घ्यायला लागले। आता ही पुसून झालेलं आहे आपलं, हे बघा एकदम छान अशी डाळ आहे। तर याला जास्त पावडर वगैरे नाही, पावडरच नाही, असं एकदम छान आहे डाळ। तर त्यासाठी लागणार आहे पापड खार आणि जे मसाले लागणार आहेत, पण पापड खार जे आहे ते अशा प्रकारे भेटतो आणि छटाक म्हटलं तर 5 रुपये आणि पाव किलो घेतलं तर 20 रुपये भेटतो। तर आपल्याला ही जी पापड खार आहे ती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे आपण फोडून घेऊयात, आपल्याला जेवढं लागतं तेवढं। तर हे अशा प्रकारे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ जे आहे ते खूप असं वरपर्यंत भरून नाही, तर हे अशा प्रकारेच घ्यायचं आहे, बरोबर अर्धा चमचा। तर ही 1 चमचा म्हणजे 1.5 चमचा आपल्याला मिरी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे 1.5 चमचा घेतलेली आहे आणि हिंग बरोबर अर्धा चमचा घेतलेला आहे। हे बघा 3 चमचे आपल्याला पापड खार टाकायचं आहे। हे मिरं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात। आणि जर का तुम्हाला खूप काळा असं पापड होते तसं वाटत असेल, आपल्याला हे थोडंसं थांबून फिरवायचं आहे, जेणेकरून ही खूप बारीक पावडर अशी झाली नाही पाहिजे। तर हे याच्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात। हे हिंग 3 चमचे पापड खार, तर बघू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे। म्हणजे 5 ते 6 वेळा फिरवायचे आपल्याला, म्हणजे बंद चालू करून, तेव्हा हे अशा प्रकारे राहतं। तर आता आपण गॅसवर ही छोटी कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये जे आपण पापड मसाला बनवलेला आहे ते टाकून घ्यायचा। तर ते टाकल्यामुळे काय होतं, तर आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की ज्या असंच म्हणजे पिठामध्ये मिक्स करतात, तर त्यामुळे काय होतं जी मिरी आहे ती सॉफ्ट होत नाही, नंतर पापड लाटताना फाटले जातात। त्यामुळे कधीही पाणी उकळून घेऊन त्यामध्ये पापड खार 4 ते 5 मिनिट उकळवून घ्यायचा, थोडंसं नॉर्मल थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ मळायचं आहे। तर ही जी पापड खार आहे ते टाकून घेऊयात आणि ही जी पापड खार आहे अर्धा किलोसाठी 50 ग्रॅम होतो, एवढं प्रमाण जे। तर हे पाणी उकळलेलं आहे। आता आपण म्हणजे हे पूर्ण विरघळेपर्यंत किंवा थोडंसं शिजेपर्यंत म्हणजे 2-3 मिनिट किंवा 4 मिनिट लागतं त्याला। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण पीठ म्हणजे मळताना पीठ बरंचसं प्लेटला चिकटून बसतं, त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला। तर हे बरोबर अर्धा किलो पीठ मोजून घेतलं आहे मी, तेव्हा पापड खारचं प्रमाण बरोबर होतं। तर पापड खार जे आहे एकदम घरी आणून ठेवायचा, म्हणजे अशा म्हणजे कुठलंही तुम्ही रेसिपी करताना प्रॉब्लेम येत नाही। पाव किलो जर आणून ठेवला तर वर्षभर किंवा 2 वर्षापर्यंत जातो। तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात। तर ही जी आहे पीठ म्हणजे मसाला ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जे आपण गरम पाणी टाकलं होतं मसाल्याचं ते, आणि त्याच्यानंतर चेक करायचं आहे। तसं तर हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट होतं, कमी जास्त अजिबात होत नाही। तर बघू शकता इतकं घट्ट पीठ आहे। अशाच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि प्लेटला वगैरे असं तेल जर लावलं तर चिकटून राहत नाही। तर हे बघा 2 वाटी पाणीमधलं म्हणजे मग अशी 1 वाटी अदनमध्ये टाकलं होतं आणि 1 वाटी घेतलं होतं, तर अर्धी वाटी शिल्लक आहे। म्हणजे अर्धा किलो पीठ मळण्यासाठी बरोबर 1.5 वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे। आपलं काम होईपर्यंत किंवा 1 ते 2 तास, कमीत कमी 2 तास ठेवायचं आहे। तर एखाद्या कॅरी बॅगमध्ये अशा प्रकारे घालून व्यवस्थित पॅक करून आता आपण हे ठेवून देऊ। तर बघू शकता 2 तास झालेलं आहे, हे पीठ मळून ठेवलं होतं मी। तर आपल्याला हे पीठ जे आहे ते कुटायचं नाही, कुटल्यामुळे काय होतं, ही जी याच्यात आपण मिरी वगैरे टाकलेली आहे ती म्हणजे ही होते, कुटल्या जाते किंवा व्यवस्थित ही होत नाही, परत जास्तच काळं होतं। तर ही जी पीठ आहे तर आता आपण ह्याला ओढून आपल्याला ही थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि असं ओढून ह्याला जोपर्यंत ही शुभ्र होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं। I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away.
yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. पीठ तयार झालेलं आहे. जेवढं लाट्या बनवायच्यात आपल्याला तेवढं पीठ घ्यायचं आणि बाकीचं परत या कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं, म्हणजे कडक होणार नाही. तर हे अशा प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे आणि असं सुरीला किंवा चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ज्या आकारात आपल्याला पापड बनवायचे त्या आकारामध्ये लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या लाट्या शक्यतो छोट्या छोट्या 1 अशा इंच किंवा अर्धा इंचच्या बनवायच्या, म्हणजे पापड कढईमध्ये बसतात आणि ताटात पण बसतात. त्यामुळे छोटे छोटेच पापड, आणि मसाला पापड करायचे असेल तर मग थोडेफार मोठे करायचे. हे अशा प्रकारे सगळ्या सारख्या लाट्या करून घ्यायच्या आणि चिकटत वगैरे नाही. हे बघा. तर आता आपण पापड लाटून घेऊयात. तर ही 1 वाटी पीठ म्हणजे अर्धा किलो मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 वाटी अशा प्रकारे कुकरच्या डब्यात चाळून पीठ ठेवलेलं आहे. तर आता आपण लाटायला घेऊयात पापड. तर ही व्यवस्थित गोल करून घेऊयात आणि थोडंसं लाटायचं आहे अगोदर ही पापड जे आहे ते, आणि त्याच्यानंतर पीठ लागत असेल तर थोडंसं 1-2 वेळा पिठामध्ये डुबवून घ्यायचं आहे. आणि ही पापड जे आहेत ते मोडणार नाहीत किंवा असं तुटणार नाहीत, इतके सुंदर होतात पीठ एकदम सॉफ्ट झाल्यामुळे. एवढं झाल्यानंतर आपल्याला हे पीठमध्ये हे अशा प्रकारे डुबवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असं झटकून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ निघतं. आणि आता आपण लाटून घेऊयात. आणि जितकं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. आणि शेवटी जेव्हा पापड म्हणजे सगळे होतील तेव्हा एखाद्या कॉटनच्या कपड्याने ह्याचं पीठ जे आहे एक्स्ट्राचं राहिलं तर ते पुसून घ्यायचं, म्हणजे जाळ्या होणार नाही पापडला आणि 1-2 वर्षापर्यंत पापड व्यवस्थित राहतील, जास्त प्रमाणात जर करत असाल तर. पण एकच वेळा जर पीठ लावून घेतलं तुम्ही तर ह्याला पांढरं वगैरे उमटत नाही आणि एकदम पातळ असे पापड लाटले जातात. हे बघा, एकदाच मी लावून घेतलं पीठ. एकदम पातळ असे म्हणजे लाटल्यानंतर पापड पण छान फुलतात. हे बघा, म्हणजे खालचं जे आहे म्हणजे याचं पोळीपाटचं ते दिसतंय इतके पातळ. हे बघा. जर का तुम्हाला थोडंसं वाटत असेल समजा लाकडाचा वगैरे, पण ही जी आहे अशा प्रकारे जर पीठ मळलं तर कशावर जरी लाटले तुम्ही तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि इतकं छोटी लाटी बनवली तरी एकदम छान असे पातळ आणि मोठा पापड होतो. त्याच्यामुळे छोटीशीच अर्धा इंचाच्या पिठाचीच लाटी बनवायची आहे. हे बघा, एकदम छान असं झालेलं आहे. आणखीन एक लाटून दाखवते तुम्हाला. आणि जेव्हा ही पापड म्हणजे आपण बनवतो आणि बाजूला सुकाय घालतो आणि म्हणजे बनवत राहतो तर थोडेफार पापड असे थोडेसे असे वाकडे वाकडे व्हायला लागले की लगेचच ते पलटून टाकायचे, म्हणजे आपले पापड होईपर्यंत
2-3 वेळा त्याला पलटलं की मग ते उन्हात वगैरे तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही. सावलीमध्येच व्यवस्थित पापड म्हणजे सुकल्या जातील. आणि सुकल्यानंतर जरा खूपच वाकडे व्हायला लागले पापड तर मग व्यवस्थित एका रेक ठेवून त्याच्यावर काहीतरी असं जाड वस्तू ठेवायची, म्हणजे असं सफाई पापड व्यवस्थित राहतात. आणि एखाद्या कॅरी बॅगमध्ये घालूनच ती पापड वर्षभर स्टोअर करायचे. तुम्हाला जोपर्यंत ठेवायचे तोपर्यंत असं डब्यामध्ये असंच ठेवून द्यायचे नाही. कॅरी बॅगमध्ये ठेवल्यानंतर नरमपणा जे असतो, जसं रेडीमेड पापडचं असतं तसा ती राहतो. तर किती जरी तुम्ही पातळ पापड लाटला तरी ती व्यवस्थितच म्हणजे लाटला जातो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही कशा प्रकारे बनवलं आहे किंवा बनवल्यानंतर पापड कसे झाले ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर हे बघा, मग असे म्हटल्यासारखं तुम्हाला की जेव्हा आपण पिठामध्ये ही सगळा पापड मसाला टाकतो तेव्हा ती मिरं जे आहे ते असंच राहतात. आणि जेव्हा आपण शिजवतो ते थोडे सॉफ्ट होतात, म्हणजे मिरे जे आहेत ते. जेव्हा आपण लाटू तेव्हा ते पापड न फाटता हे बघा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं ती मिरी जी आहे ती पसरल्या जाते किंवा लाटल्या जाते. तर तुम्हाला दिसत असेल किंवा आणखीन जवळून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, ही जी आहे ही मिरी, ही पापड फाटत नाही, याच्यामुळे शिजवल्यामुळे फाटत नाही. ते एकदम पातळ असे पापड होतात, एकदम मस्त असे होतात. तर बघू शकता एकदम पातळ आणि मस्त असे पापड होतात. आणि पांढरेसुद्धा जसं मी ज्या पद्धतीनं केलेत, थोडंसं लाटून घेऊन त्याच्यानंतर एकदाच पिठामध्ये बुडवले तर ह्याला पुसायची सुद्धा गरज पडत नाही. हे बघा एकदम मस्त असे झालेत. आणि सुकल्यानंतर सुद्धा तुम्ही किती वेळा जरी असे फोल्ड केले पापड तरी पण त्याला काय होत नाही. तर अशा प्रकारे मी सर्व पापड करून घेते. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. चवीला पण पापडखार वगैरे किंवा पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे. तर आता मी सर्व पापड बनवून घेते, त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकता पापड मी सुकवून खालती आणलेले आहेत. तर अशा प्रकारे पन्नीमध्ये ठेवायचे आहेत. लिज्जत पापडपेक्षा सुद्धा इतके सुंदर पापड होतात हे बघा. आणि जास्त सुकवायचं नाही, थोडंसं असं झालं की परत पलटायचं आणि साधारण 5 मिनिट ठेवायचं की लगेचच काढून आणायचं. वरतीच जर खूप वेळ उन्हात ठेवला तर मग ह्याचे तुकडे पडतील आणि परत ही जी पापड आहे ही अशा प्रकारे नरम राहणार. हे बघा अशा प्रकारे. तर खूप सुकवायचं नाही. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. आणि ही पापड जे आहे ते तुम्ही भाजून पण खाऊ शकता. सध्या तेल खूप महागले आणि आपल्या खिशाला परवडेल असं काहीही राहिलेलं नाही महागाईमुळे. तर भाजून खाऊ शकता. आणि डेली जर खात असाल म्हणजे जेवताना तुम्हाला आवडत असेल तुम्ही लावाय तर शक्यतो भाजून खा. खूप सुंदर असे आणि चवीला पण भन्नाट असे लागतात. तर हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत. अशाच नवनवीन आणि रुचकर रेसिपीसाठी रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक. तर मी तुम्हाला पापड तळून दाखवते. आणि कधीही पापड तळताना अशा म्हणजे चिमट्याचा वापर करायचा, म्हणजे पापड जे आहे ती जास्त लाल होणार नाही किंवा करपणार नाही. तर हे बघा एकदम मस्त असे होतात. आणि सगळंच प्रमाण म्हणजे पापड मसाला आहे ते पण आपण घरीच बनवलेला आहे. तर पण प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तेल गरम व्यवस्थित करून घेतले, त्याच्यानंतर अगदी पटकन असे होतात. आणि तेल जर खूप गरम झालं तर थोडेसे लाल पापड होतात. त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर गॅस जे आहे ते मीडियम करून घ्यायचं आहे. मस्त एकदम झालेत. 76 पापड झालेले आहेत अशा प्रकारे. ह्या साईजचे सगळे थोडेसे लहान मोठे झाले असतील, बरेचसे म्हणजे काही लाट्या लहान केल्या होत्या त्यामुळे थोडेसे लहान थोडेसे मोठे अशा प्रकारे झालेले आहेत. तर बघू शकता एकदम मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत. तर बघू शकता एकदम मस्त असे आपले पापड तयार झालेत. चविष्ट होतात आणि जसं की लिज्जत पापड तुम्ही आणतात त्यापेक्षा सुद्धा चवीला छान होतात. तर हे बघा तेलकट नाही किंवा हे बघा एकदम खुसखुशीत असे होतात. आणि कधीही पापड जेव्हा आपण तळतो तेव्हा
थोडेसे थंड झाल्यानंतर जोपर्यंत आपण जेवण करायला घेत नाही तोपर्यंत अशा कॅरी बॅगमध्ये वगैरे पॅक करून ठेवायचे, म्हणजे ते नम पडणार नाहीत. आणि सध्या उन्हाळा आहे तोपर्यंत नाही, पण थोडंसं जरी वातावरण खराब असलं की लगेचच नम पडतात पापड, त्याच्यामुळे अशा प्रकारे करायचं. तर अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.